नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर ज्यांनी मुंबई हायकोर्टाचा फॉर्म भरला होता आणि ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट जी आहे तर ती आलेली मित्रांनो। ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते त्यांना ऑब्जेक्शन घेण्यासाठीची एक संधी इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आणि याच्यासाठी आपण जो आहे तर ते ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला होता आणि याला आपण एक इग्नाइट इम्पॅक्ट जे आहे तर ते म्हणूया। कारण की याच्यानंतरच मागील एक व्हिडिओ बनवला होता की फी भरूनही ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्यांनी कोणता उपाय केला पाहिजे। जवळपास 10,000 उमेदवारांनी हा व्हिडिओ पाहिलेला होता। बऱ्याच उमेदवारांना आपण जी आहे तर ती ही पोस्ट शेअर केली होती ज्याच्यामध्ये याचा ईमेल कसा करावा हे लिहिलेलं होतं आणि याच ईमेलमुळे खूप सारे ईमेल गेले असतील। त्याच्यानंतर हायकोर्टाने जे आहे तर ते डायरेक्ट नोटीस काढून आता तुम्ही ऑफिशियल ऑब्जेक्शन जे आहे तर ते घेऊ शकतात। आता हे ऑब्जेक्शन कसे घ्यावे, कसं लिहावे, सगळ्या काही गोष्टी सांगणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा मित्रांनो। हायकोर्टाच्या संदर्भात सर्व काही अपडेट्स आपण या चॅनलवर घेत असतो। ओके, बघा ही तुम्ही पाहू शकता इथे यादी लावलेली होती बघा। 97 कॅन्डिडेट स्टेनोग्राफरचे, 140 लोअर स्टेनोग्राफरचे, 4058 जे आहे तर ते क्लर्कचे रिजेक्ट केलेले होते, 934 ड्रायव्हरचे आणि 6000 पिऊनचे त्यांनी इथे जे आहे तर ते रिजेक्शन इथं केलेले होते। शिपाई आणि लिपिक दोघांसाठीच्या टेस्ट सिरीज, इवन दो ड्रायव्हरची पण टेस्ट सिरीज आता आपण लॉन्च जी आहे तर ती केलेली आहे। ज्यांनी फॉर्म भरला असेल तर ते आता तयारी लागून जा। बघा त्यांनी काय सांगितलेले की ज्यांचे रिजेक्शन यादीमध्ये नाव आलेले, रिजेक्शन यादी त्यांनी बॉम्बे हायकोर्टाची लावली होती, त्या सगळ्या उमेदवारांनी काय करायचं आहे की ऑब्जेक्शन रेज करायचं आहे। त्यांना वाटतं की मी सगळं काही व्यवस्थित भरलेलं होतं तरी माझं नाव आलेलं नाही, तर त्यांनी आता काय करायचे, ऑब्जेक्शन घ्यायचंय। ऑब्जेक्शन मध्ये तुमचं रिझन असलं पाहिजे, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असले पाहिजे, म्हणजे काहीतरी पीडीएफ इमेज काहीतरी असले पाहिजे, तुमचं पूर्ण नाव असलं पाहिजे, तुमचा रजिस्ट्रेशन आयडी असला पाहिजे आणि इथं ईमेल आयडी दिलेला आहे। हा ईमेल आयडी वर 23 मार्च 2026 पर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं, ईमेल करायचंय आणि त्याच्यानंतर पुन्हा एक यादी जी आहे शॉर्टलिस्ट जी आहे तर ती लागणार आहे। ईमेल आयडी त्यांनी दिलेला आहे recruitment@bsc.gov.in या ईमेल आयडीला जे आहे तर तुम्हाला इथं मेल जो आहे तर तो करायचा आहे। मागच्या आपण डायरेक्ट रजिस्ट्रार आणि बॉम्बे हायकोर्टाला इतके मेल केले की त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्टली एक वेगळा ईमेल आयडी आपल्याला रिक्रुटमेंटचा जो आहे तर तो दिलेला आहे। लक्षात घ्या, कुठलेही ऑब्जेक्शन 23 नंतर आलेलं तर ते कन्सिडर करणार नाही। ज्या उमेदवारांनी ऑलरेडी केलेलं आहे तर त्यांनी पुन्हा करू नका। आता ज्यांनी या नोटीस येण्याच्या आधी ईमेल केलेलं होतं, म्हणजे आपला व्हिडिओ पाहून केलेला होता, त्यांनी काय करा, पुन्हा एकदा मेल करा। कारण की मी तुम्हाला काय सांगतो लक्षात घ्या, त्यावेळी केलेला त्याला महत्व नाहीये, लक्षात घ्या, ते बाइंडिंग नाही कोर्टावर, परंतु ही नोटीस काल जी आहे तर ती आलेली, काल रात्री आलेली। म्हणून आजपासून गुढीपाडव्याला ज्यांनी आधी एक मेल केलेलं होतं त्यांनी पुन्हा एकदा मेल जो आहे तर तो करून टाका। त्यांनी जरी म्हटलेले परत करू नका, कारण की मागच्या वेळी जो मेल केलेला होता तो त्यांच्यावर बाइंडिंग नाही आहे। ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, इथे लिहायचं अर्जंट ग्रीव्हन्स रिगार्डिंग ऑब्जेक्शन रिजेक्शन लिस्ट किंवा ऑब्जेक्शन असं लिहिलं तरी चालेल बघा। ऑब्जेक्शन रिगार्डिंग इथं ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ एवढं सब्जेक्ट नाही लिहिलं तरी चालेल, फक्त ऑब्जेक्शन रिगार्डिंग रिजेक्शन लिस्ट एवढं लिहायचं। त्याच्यामध्ये बघा तुमचा ऍप्लिकेशन आयडी, तुमचं बघा पोस्टचं नाव आणि तुमचं नाव हे देखील पूर्ण काही गोष्टी टाकायचे आहेत। कोणत्या दिवशी बघा इथं पेमेंट झालेलं आहे ते लिहायचं, किती अमाऊंट तुमची पेड झालेली ते लिहायचंय। त्याच्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन फॉर्मची कॉपी लावायची, पेमेंट रिसिप्ट सक्सेसफुल झालेल्याचा स्क्रीनशॉट आणि बँकचं अकाउंटचं स्टेटमेंट ज्याच्यामध्ये ते पैसे कट झालेले तेवढे एवढे डॉक्युमेंट जर तुम्ही लावले, आता समजा काहींचं बँक अकाउंट काढणं शक्य नसेल त्यांनी नाही लावलं तरी चालणार आहे। इथं बघा ट्रान्झॅक्शन आयडी, डेट ऑफ पेमेंट, अमाऊंट ऑफ पेड आणि तुमचं नाव हे पूर्ण लिहायचं आहे, कारण की इथं नाव त्यांनी इथं सांगितलेलं आहे। तर या सगळ्या काही गोष्टी तुम्ही जर अपलोड केल्या तर तुमचं एकदा ते कन्सिडर करतील, चेक करतील, व्हेरीफाय करतील आणि तुमचं नाव रिजेक्शन यादीमधून काढून तुम्हाला देखील परीक्षा जी आहे तर ती देता येणार आहे। लक्षात घ्या, लिपिकसाठी कम्प्युटरची लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केलेली, कारण की लिपिकमध्ये कम्प्युटर हाच थोडा वेगळा सेक्शन येऊन लागतो, त्याच्यामुळे मुलांना मार्क्स कमी येतात। डायरेक्ट लाईव्ह स्वरूपाची बॅच आपण जे आहे तर ती सुरू करत आहोत आणि त्यासोबतच ड्रायव्हरसाठी 10 टेस्ट तुमच्यासाठी आपण अवेलेबल करून दिलेले आहेत। काहीतरी 99 रुपये प्राइस असेल आणि याची पण 199 असेल। सध्या गुढीपाडवा चालू आहे, काही ऑफर पण तुम्हाला याच्यावर मिळून जाईल। गुढीपाडवा निमित्त सर्व कोर्सेसवर 20% ऑफर देखील आहे, त्याला देखील तुम्ही अवेल करू शकतात। आणि ज्या उमेदवारांना हे पाहिजे असेल, हा जो संपूर्ण फॉर्मॅट आहे ऑलरेडी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओज मध्ये दिलेला आहे। वाटल्यास ही जी पोस्ट आहे तर ती मी पुन्हा इथं देऊन देतो। इथं तुमचं आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे तर ते ओपन होतं मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही इथून जे आहे तर ते डाउनलोड करू शकतात। बघा इथं हा वर्ड मी दिलेला आहे, या वर्ड मधनं कॉपी करून तुमची माहिती तुम्ही टाकायची आहे। ओके, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अवेलेबल करून देतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।